अपडेट न्यूज. विजेअभावी गाव अंधारात. पापडगोळे गावातील गावठाण डीपी मधील मुख्य ट्रान्सफॉर्मर गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णपणे बंद पडला आहे. त्यामुळे गावातील एका संपूर्ण गल्लीचा वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिक अंधारात जगण्यास विवश आहेत. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. केवळ घरगुती वीजच नाही तर शेतातील 3 फेज वीज पुरवठाही सलग बंद असल्याने पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे उभं पीक सुकण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. या गंभीर समस्येबाबत संतप्त ग्रामस्थांनी महावितरण नेर विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन सादर केलं आहे. आमची ही गंभीर समस्या महावितरणने लवकरात लवकर निकाली काढावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पापडगोळे गावातील त्रस्त ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी दिला आहे. संपादक सय्यद मतीन. एमएससीबी येथे कार्यकारी अभियंता ऑफिसला पात्रडगोळीतील आम्ही सर्व ग्रामवासी आलो असता या ठिकाणी एकही कर्मचारी अधिकारी उपस्थित नाही आहे. कोटफडी फिडरमध्ये पात्रडगोळी जे आमचं गाव आहे त्या गावामध्ये अनेक समस्या लाईनच्या उद्भवत आहे. 8 दिवसापासून गावातील एक ट्रान्सफॉर्मर गेलेला आहे, त्यामुळे गावातील एक भाग सतत बंद अवस्थेमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा निवेदनं देऊन, अनेक वेळा कोर्टाच्या नोटिसा देऊन, अनेक वेळा विनवण्या करून सुद्धा एमएससीबीला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही आहे. त्यामुळं आज सगळे कास्तकार पूर्ण गावकरी त्रस्त झालेले आहे. म्हणून या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळे गावकरी या ठिकाणी आपल्या एमएससीबीला महावितरणला या ठिकाणी आवाहन करत आहोत की गेल्या येणाऱ्या 8 दिवसात जर आमच्या पूर्ण मागण्या जर निकाली काढला नाही तर आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्रा घेऊ आणि या ठिकाणी एमएससीबीवर आंदोलन करू. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.